हा वहिनी बोला. अगं काय हे, हा किती वेळ फोन उचलायला. आता फोन कटच करणार होते मी. अण्णा कसे? छान उत्तम आहेत. बरं झालं त्यांची आठवण झाली एकदाची. तुमच्या दोघांची कमालच आहे. एकदा हॉस्पिटलमधून निघून गेलात पुन्हा तोंड दाखवायला फिरकला नाहीत. अहो नाही वहिनी तसं नाही, ऑफिसमध्ये कामं असतील नाही. मलाही आहेत घरी कामं. नाही सगळं एक हाती करायचं असतं ना. घरचं सगळं आहेच, चिनूचा अभ्यास, त्याची शाळा, शिवाय अण्णांकडे तर लक्ष द्यायलाच हवं ना. कसं आहे तुमच्याकडे निदान ऑफिसचं कारण तरी आहे. मला नाही ना चालत कुठली कारणं देऊन. लोक म्हणतील दोन्ही सुनांचं लक्ष नाही. तुम्ही अजून हॉस्पिटलमध्ये आहात का? नाही म्हणजे आले मी जाऊन. म्हणजे तुम्ही थांबला नाहीत का? अगं बाई, म्हणजे आता चौकशी करतेस का तू माझी? नाही नाही हो वहिनी, मी सहज विचारतेय. हो का? बरं बरं, नाही थांबले मी. कसं आहे ना मला इथे सगळी कामं उरकायची आहेत ना. आणि काय आहे ना, मी जी कामं करते त्याचा मला कोणी पगारही देत नाही. मग मग आता अण्णा एकटे आहेत का हॉस्पिटलमध्ये? हा, असं कसं एकटं सोडेन मी त्यांना? नाही, तेवढं कळतं मला. मी नाही अशी कोणाला एकटं सोडून जात अचानक. बरं मला सांग, तुमच्यापैकी कोण थांबणार आहे आज रात्री हॉस्पिटलमध्ये? हो हो मी येते. हो का? बर. हा बरं, मग एक काम कर, तू येणारच आहेस तर डॉक्टरने ना मला काही प्रिस्क्रिप्शन्स दिली आहेत. ती औषधं मिळतच नाही आहेत ग मला कुठे. येताना जरा आणशील का? हा म्हणजे तसा SMS मी करते हा तुला. आणते. आणि हो, न विसरता आण, म्हणजे हैगय करू नकोस. अण्णांची तब्येत जपायला हवी नाही का? वहिनी मी आणते नक्की, पण आता ठेवू का फोन? मला खूप काम आहेत. हो का? हो हो ठेव ठेव, मला पण खूप काम आहेत इथे. काय आदिती मॅडम, कसं वाटतंय ऑफिस? छान आहे. कामं करणाऱ्यांना आता जागेचं काय असतं. पण जरा इतरांकडे बघा, कामं करायला सांगा त्यांना. तुम्ही टीम लीडर आहात. आता सरांनी एवढा विश्वास टाकलाय तुमच्यावर, तो जपायचा की तोडायचा हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. नाही तर नवीन जागा, नवीन पोस्ट याने भारावून जाल. नाही असं नाही होणार. नाही असं म्हणणाऱ्या तुम्ही पाहिल्याच नाही आहात. काय झालं नवरे? नाही पण मला खात्री आहे असं होणारच नाही कधी. काय तुम्ही सरांचा विश्वास कायम ठेवाल. नवीन जागा, नवीन पोस्ट याने अजिबात भारावून जाणार नाही. नाही प्रॉब्लेम? नाही बिलकुल नाही. आता आदिती मॅडम असताना कसला प्रॉब्लेम येणार आहे हो? नाही फक्त काय आहे, मी त्यांचं मॉरल वाढवत होतो. आता खूप जबाबदारी आहेत ना त्यांच्यावर. पण सर तुम्ही मीटिंग संपली, लवकर संपली. मिस दाभोळकर तुम्ही इथे का बसलाय? सर ते हीच जागा मिळाली म्हणून. हीच जागा मिळाली? व्हॉट डू यू मीन बाय हीच जागा मिळाली? काय संगीत खुर्ची खेळून मिळवलीत का लकी ड्रॉ काढून मिळवलीत? नाही मी हेच यांना सगळ्यांना सांगत होतो, पण लकी ड्रॉच काढला. अहो जागेवरून वाद सुरू होते, कोणी कुठं बसायचं. मिस दाभोळकर तुम्ही इथे बसा. अहो पण सर ही माझी जागा. नवरे या ऑफिसमध्ये खूप जागा आहे तुम्हाला बसायला. तुम्ही दुसरीकडे शिफ्ट व्हा. बसा तिकडे.
काय ग हे? उत्तमा, तुलाही तेच वाटतंय ना जे मला वाटतंय? तुला आपले सर सुबोध भावेसारखे नाही वाटत? ए काय म्हणव रे, मी सांगितलं नव्हतं तुम्हाला माझे अंक कधीच खोटं सांगणार नाही. शेवटी मिळाली नाहीच ना तुम्हाला ती जागा. तुमचे आकडे काय सांगतायत ते मला सांगू नका. सगळी गणितच चुकतायत. अहो मग अदिती बसली होती त्या जागेवर बसा ना. मी शोधतो माझ्यासाठी जागा. विनोद मग थांब ग जरा. नवरे तुम्ही शांत व्हा. हे बघा, तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या जागेवर बसता का? तुम्ही माझ्या जागेवर बसा, काही प्रॉब्लेम नाहीये. मी इथे बसते, खरंच चालेल मला. हे बघ, तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे नवरे, खरंच. तसंही आता कोणाच्या नशिबात काय लिहिलंय ते देवच जाणे. म्हणजे सरांची ऑर्डर कशी नाकारू शकतो ना आता आपण. अदिती मॅडम, सॉरी मी जरा डिस्टर्ब करतेय, पण तुमची पर्स मी उचलू की तुम्ही उचलताय? का तांगडेला बोलू? एक मिनिट. हा, आता खालून नीट स्वच्छ करून घे सगळं. हा करते, तुम्ही बसा. बघा तुम्ही आता रूम कशी करते बघा, एकदम टकाटक. टकाटक काय ग तुझी ही भाषा? काकू, आता तुम्ही सुद्धा काकासारखंच बोलायले. नशीब समज ते बाहेर गेलेत, नाही तर तुमची जुगलबंदी एकदा सुरू झाली असती ना, म्हणजे साफसफाई बाजूलाच राहिली असती. ऐकलत काय? हे बाहेर जाणार होते ना, तुम्ही गेला नाहीत अजून? तुला काय करायचंय? हे माझं घर आहे, मी केव्हाही येईन केव्हाही जाईन. अहो मगाशी तुम्हीच म्हणाला होतात ना बाहेर जातोय म्हणून, मग काय झालं? अगं ते माझं पाकिट विसरलो इथे, ते घेऊन जायला आलो. ही काय करते आतमध्ये? तुम्हाला नाही दिसायला? साफसफाई करते. साफसफाई करायला लागली की सगळं घर अस्तव्यस्त करून टाकतेस. झालं का तुमचं सुरू? माझं काही सुरू झालेलं नाही, हीच मला बोलायला लावते. काय ग, आज सगळे हे सामान आजूबाजूला करून कसली साफसफाई करताय? अहो आज आदिती मला सकाळी म्हणाली त्यांचं नवीन ऑफिस झालंय ना आता, तर तिथे आज ते सजावट करणार आहेत. मग त्याचा इथं काय संबंध? नाही मग मलाही वाटलं की आपणही घर सजवूया, म्हणजे निदान साफसफाई तरी. अगं मग असं जर ठरवलं तर हिला सुट्टी देऊन टाकायची. तुम्ही काय म्हणाले? म्हणजे काय मी काम करत नाही? रोजची साफसफाई कोण करतं? नाही रोज करत असतीस ना, आज ही वेगळी साफसफाई करायची काही गरज उरली नसती तुला. काकू तुम्ही एक मिनिट, कुणीही बोलायचं नाहीये. शकू तू हॉल मध्ये जा बरं, आधी तिथे साफसफाई कर आणि मग हे गेले की ये. आता हे काय करायले तुम्ही? बाहेर सफाई कर, आत सफाई कर, माझी लिंक तुटते ना. लिंक? हा निघ.
हे गेले की यात निघ. कुठल्या मुहूर्तावर हिला घरात कामाला ठेवलं कोण जाणे? तुम्ही पाकिट न्यायला आला होतात ना? वा, म्हणजे या घरात चुकीला चूक म्हणणं हे पाप आहे. काय शिस्त नाही, कोणाला कसला ताळतंत्र नाही. बस. अहो कुठे ठेवलेत पाकिट? आठवत नाही कुठे ठेवलं ते. काय ते बघ, तिथे ठेवलं का बघ. काकू थांबा. हे घ्या. हे तुला कुठे सापडलं? चोरलं. नीट सांग कुठे होतं ते. नशीब अजून विश्वास ठेवून राहिलात माझ्यावर. बाहेर होत. अरे हो, जाताना तुम्ही घेऊन गेला होतात पाकिट. काकू वय झालंय यांचं. कुणाचं वय झालं म्हणालीस ग? शकू बाहेर थांब. काय बघते का? पाकिट इकडे. पाकिट अहो देते ना. काय आहे काय एवढं त्याच्यात? घ्या. पैसे आहेत, दुसरं काय ठेवणार आम्ही पाकिटात? पाकिट हे त्याच्यासाठीच बनवलेलं असतं. तो जय बघा, त्यांनी आधी तिचा फोटो ठेवलाय पाकिटात. किती प्रेम आहे त्याचं बायकोवर. प्रेम प्रदर्शन आहे ते प्रेमाचं. पाकिटात काय बायकोचा फोटो ठेवायचा? ज्या पाकिटात पैसे ठेवायचे त्याच पाकिटात ते पैसे खर्च करणाऱ्या व्यक्तीचा फोटो ठेवायचा. हे म्हणजे वाघ आणि शेळी एकत्र बांधण्यासारखं आहे. आदिती नाहीये बरं का तशी. जयचं नशीब. आमचं काय म्हणजे मी तुम्हाला तशी. ओरडू नका, ओरडू नका. तुमचा सुद्धा फोटो ठेवलाय आम्ही. कुठे? इथं नाही, या बाजूला. इथं इथं. निघा निघा. मिळालं ना पाकिट? ये शकू, आता आत ये. थोडस काम करून दाखव. हॅलो. हा सर, आलीच. काय ग बाई, किती पसारा आहे झालाय सगळ्या इकडे. नवरे, तुमचं काही राहिलंय का या टेबलावर? नाही, माझं काही राहिलेलं नाहीये. तुम्ही तुमचं काम करा. अहो, एवढं कशाला चिडताय? जरा शांत व्हा. माझी हक्काची जागा सरांनी हिला दिली. एवढं काय मोठं शिखर गाठलंय काही कळत नाही. नंदिनी, अगं सारिका गेली का ग? गेली. अगं तिला ते टूर मॅनेजमेंट करायची होती ना, त्याच्यामुळे ती गेली. का ग? नाही म्हटलं, तिने वर्तवलेलं नियतीचं गणित इतकं खरं ठरेल असं वाटलं नव्हतं. पण माझा आता विश्वास बसलाय. नियतीत जे लिहिले ना तेच होतं. नियतीच्या मनात असतं तेच होतं. या सारिका मॅडम अंकगणित करतात का जादूटोणा? माझ्या जागेवरनं मला उठवलं. जागा खरं तर तुम्ही घेतली होती नवरे, हो ना? काय म्हणायचंय काय तुला? नाही म्हणजे आता सरांनी जिला जागा दिली आहे, खरं तर तिचा त्यावर अधिकार असेल म्हणून तिला दिली असेल. बाप रे नवरे, किती जणांना पुळकाय हो इथे अदिती मॅडमचा. तुमची किंमतच नाहीये कोणाला. खरंय, काही किंमतच नाहीये. या ऑफिसमध्ये मी फार पूर्वीपासून काम करतोय. हो, मोस्ट सिनियर पर्सन आहे मी या ऑफिसमध्ये. नाही पाहिजे तर विचारा ना या कदमांना, नंदिनी मॅडमना, तिलोत्तमा मॅडमना. अहो, यांचे इंटरव्ह्यू घेताना सुद्धा मी होतो तिथं. हो हो, नाही म्हणजे तुम्ही होता त्यावेळी, पण इंटरव्ह्यू काही तुम्ही घेतलेला नाही हा नवरे. म्हणून काय झालं? या घटनेचा साक्षीदार तर मी आहे. हे ऑफिस उभं करण्यात माझे खूप मोठे कष्ट आहेत. हो, खरं आहे साहेब तुमचं. या ऑफिस मधलं सगळं तुम्हीच करता. आता पूजेचंच घ्या ना. ह्या सगळ्या माळा कुणी लावल्या? तुम्ही. ते दारावरचं तोरण कुणी लावलं? तुम्ही. ती रांगोळी बाहेरची फुलांची कुणी काढली? बस झालं.
त्या फाईल उचला आणि कामाला लागा. कौतुक केलंय ते सुद्धा नको यांना. कौतुक सोडा, बस झाला, चला कामाला लागा, चला. नवरे, खरं आहे तुमचं. हे कौतुक सोहळे ना आजकाल नकोसेच वाटतात. हो, कारण काय आहे, कितीही कौतुक झालं ना तरी एकाच व्यक्तीचं कौतुक होतं आपल्याकडे सतत. आता तुम्ही म्हणताय तुम्ही इथले सगळ्यात सिनियर आहात. नंदिनी मॅडम आल्या, कदम काका आले, एवढी सगळी माणसं आली. पण मला सांगा, तुम्ही प्रामाणिकपणे सांगा की इतक्या पटपट प्रगती कोणाची तरी झालीये का? काही नवीन लोक वगळता? बघा, आज ऑफिसचा पहिला दिवस आहे पण काम बघा, मीटिंग सुरू झाल्या. तुम्ही बघा कुठे उभे आहात. पण जय, तू आणि जुई टीम मेंबर आहात ना? आय मीन, तुम्हाला कधी डिस्कशन्स मध्ये, मीटिंग्स मध्ये इन्व्हॉल्व नाही करत? मी आलोच. ये तो शुरुआत है, पिक्चर अभी बाकी है नवरे. जय, आहे का? कशी झाली मीटिंग? बरी झाली. तुला इथे येताना बघितलं म्हणून आले. हा, मी कॉफी प्यायला आलो. नक्की? हो, खरंच. पण फोन कोणाचा आला होता मगाशी? हा, वहिनींचा. काय म्हणत होती? अण्णा ठीक आहेत ना? ठीक आहे. सुहास आहे आता त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये आणि वहिनी जातील थोड्या वेळाने. जय, काय चाललंय काही कळत नाहीये मला. म्हणजे? बघ ना, त्या ऑफिसमध्ये आपण एकमेकांच्या जवळ होतो, एकमेकांना बघू शकत होतो आणि इथे तर एकमेकांच्या बाजूला बसण्याची संधी आली होती. पण बघ ना, नशीब कसं असतं ना, आता एकमेकांकडे पाठ करून बसण्याची वेळ आली. जय, एकमेकांमधलं अंतर वाढतच चाललंय. अदिती, अंतर वाढलं ना की माणसांमधली ओढही वाढते. हे असंच असंच आपण एकमेकांना दरवेळी समजावत राहायचं. अजून किती दिवस जय? अदिती, रिलॅक्स, होईल सगळं नीट. हे आणि सुहास थांबला ना हॉस्पिटल, मग मी एक काम करतो, ऑफिस सुटलं की मी जातो हॉस्पिटलला. नाही, नको, मी जाते. वहिनींना तसं मी सांगितलंय. बरं, आपण दोघंही जाऊया. अदिती, तू प्लीज घरी जा. जय, हे बघ, अण्णांना घरी शिफ्ट केल्यानंतर ना जास्त दगदग होणार आणि तेव्हा तुझी गरज पडते. प्लीज आत्ता घरी जा, मी जातो हॉस्पिटल. आणि हो, तुझ्या एवढीच काळजी घेईन मी अण्णांची. मग तर झालं. बर, ठीक आहे. अरे हो, बरं झालं आठवलं, वहिनींनी औषधांची नावं SMS केली आहेत मला. जाता जाता ती आठवणीने घेऊन जा, विसरू नकोस. जय, पैसे आहेत ना? हो आहे. वॉलेट कुठे आहे? तू घरून येताना आणलंयस ना, का विसरलास घरीच? अगं, घेतलं होतं मी. मग बघ ना असेल. मग ट्रेन मध्ये कोणी? नाही, कारण मी ऑफिसला आलो तेव्हाही होतं माझ्याकडे. ओ, ती मी मगाशी तो चमचा काढताना टेबलवर काढून ठेवलं होतं. वॉलेट तिथेच राहिलंय. थँक गॉड. मग जा, तिथेच असेल. पण आता प्रॉब्लेम झाला ना. कसला प्रॉब्लेम? ते सगळे आहेत. मग त्यात टेन्शन घेण्यासारखं काय? अदिती, त्या वॉलेट मध्ये फक्त पैसे नाही आहेत, तुझा फोटो पण आहे. जय, सरांनी सांगितलंय सगळ्या डिटेल्स या फाईल मध्ये. जरा बघता का प्लीज? जुई,
लकी ड्रॉ काढा किंवा तुमच्या टीम लीडरला तुमच्या जागा ठरवायला सांगा. मी म्हटलं होतं ना, जयच्या शेजारी मीच बसणार. काय झालं? रडू येतोय का राग येतोय मग सारखा? रजनी, कळलं, चांगला दिवस आहे, वाद नको. पण वाद घालतच नाहीये मी, हो की नाही जुई? किती प्रेमाने बोलतेय मी नंदिनी मॅडम. हो ना, मग त्याच प्रेमानं ये, इकडची जरा फुलं वगैरे आवर ये प्लीज. तुम्हाला कसं नाही म्हणणार. अरे हे कोणाचं आहे? हॅलो, हे वॉलेट कोणाचं आहे?